छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला करूयात सुरुवात। प्रज्वल आणि आतिश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सलामीला बॅटिंग करण्याकरिता 4 ओव्हरचा सामना असेल। पॉवर प्लेच्या षटकामध्ये युवराज मुकणेला आणलं गेलंय। नवोदित गोलंदाज या हंगामामध्ये चांगला खेळ त्याच्याकडून राहिलाय आणि खूप सारी अपेक्षा या नाईट टुर्नामेंटमध्ये त्याच्याकडून केली जाईल। ज्या ज्या वेळेला वीर बजरंग खरिवली संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय त्या वेळेला चांगला परफॉर्मन्स। लेट्स प्ले गेम ऑन। सामना सुरू होण्याचा इशारा होता पंचांकडून। आजच्या दिवसातला पहिला बॉल घेऊन येतोय युवराज मुकणे। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज प्रज्वल करिता। पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूयात पहिला बॉलचं स्वागत। खरिवली विपक्ष वेडेगाव। पहिला बॉल, पहिलाच बॉल रायझिंग अँड सरप्राइजिंग। खूप चांगल्या पद्धतीने बॉल हाताळला गेला। गुड लेंथ वरती चेंडू ठेवला, थोडीशी गती दिली, स्विंग पाहायला मिळालं। हॅलो हॅलो माईक हॅलो पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय युवराज मुकणेच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेटने मारा केला जाईल। स्ट्रायकर एंड वरती प्रज्वल करिता। यावेळेला शफल झाले त्यानंतर पुलचा फटका पाहायला मिळालाय। अगदी पाहिलं तर स्क्युअर लेग क्षेत्राच्या बाहेर बॉलला पाठवलं गेलंय। या डावातला आणि या सामन्यातला पहिला चौकार येतोय प्रज्वलच्या बॅटमधून। आणि ते डावाचं खातं खोललं गेलंय। खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला प्रज्वलच्या माध्यमातून। 2 बॉलचा खेळ संपन्न होत असताना 4 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल युवराज मुकणेचा। यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला होता। खूप दूरवरून स्ट्रोकला सजवण्याचा प्रयत्न। सिलिमिड मध्ये बॉलला अडवलं गेलं, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता झाली आहे। 3 बॉलचा खेळ संपन्न होत असताना 4 धावा धावफलकावरती। अगदी पाहिलं तर थोडंसं दमट वातावरण आहे डे नाईटची स्पर्धा। यावेळेला समोर लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, झेलची संधी आहे, झेल टिपला गेलाय। प्रज्वलच्या खेळीचा अंत झालाय। पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती। या 4 या धावसंख्येवरती फलंदाज प्रज्वल, ज्याने 4 चेंडूचा सामना केला आणि 4 धावांचं योगदान देत असताना डगआउटला यावं लागतंय। पहिला धक्का बसतोय टीम आई गावदेवी वेडेगाव संघाला। नाणेफेकी खूप महत्त्वाची होती। नाणेफेकी जिंकल्यानंतर आतिशने बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, परंतु पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर प्रज्वल सारखा फलंदाज इथे डगआउटला गेलाय। त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती आदित्य आलाय। आदित्यची जबाबदारी आता प्रामुख्याने महत्त्वाची असेल, कारण सलामीचा फलंदाज लवकर बाद झालाय। त्यामुळे डावाला सांभाळायचं असेल तर मग चांगली पार्टनरशिप दाखवावी लागेल। युवराज मुकणे पुढचा बॉल घेऊन। यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल होता। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते आणि अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटलाय। करण पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते, चांगले क्षेत्ररक्षक आहेत। ती चुकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मिळतील त्या 2 धावा। 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल। एकंदरीत 6 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेला समोरच्या बाजूनं अगदी पाहिलं तर लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पाठवला गेलाय 6 धावांसाठी। स्टँड इन डिलिव्हर 6 धावा षटकार येईल।
थँक्यू डीजे. एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. आदित्याने आपले हात खोललेत. लॉंग ऑफ मध्ये हा चांगला स्ट्रोक सजवला गेला. दी प्रॉपर टायमिंग होतं. एलिव्हेशन खूप चांगलं होतं आणि त्यावरती हा षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद 12 अशा स्थितीमध्ये करण पाटील एक दर्जेदार गोलंदाज सातत्याने गेले 2 ते 3 हंगामामध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ त्याचा राहिलाय. गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी आणि चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. तिन्ही फॉर्मॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी संपन्न करणारा हा खेळाडू, सर्व गुण संपन्न खेळाडू करण पाटीलचा पहिला बॉल. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करण पाटीलचा राहिलाय. त्यामुळे नजर असेल करण पाटील याच्या खेळावरती. यावेळेला ऑन द राईट खेळला गेला. ऑन साईडला बॉलला वळवलं. इंटू द गॅप खेळले गेलेत. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांकरिता हा दर्जेदार चौकार येतोय. लेग कटर बॉलचा वापर केला. गती होती. गतीबरोबर थोडीशी हाईट देखील पाहायला मिळाली. बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल होता. उसळी दिली. बाउन्स केला. स्विंग पाहायला मिळाला. सर्व गुण संपन्न चेंडू हाताळला गेलाय करण पाटीलच्या माध्यमातून. चौकार आल्यानंतर कमबॅक करणारा बॉल करण पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 16 वरती. ओहो, यावेळेला भन्नाट वेग होता. वेगावरती स्वार झाला. जबरदस्त बॉल हाताळला जातोय. पहिल्या बॉलवरती जी चुकी केली ती चुकी सुधारवली गेली आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट काढलाय आणि ज्यावेळेला स्ट्रायकर एंडचा फलंदाज स्ट्रगल करतो त्यावेळेला नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजांना तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते कार्य यावेळेला आदित्यने केलंय. आतिश ठाकरेला थोडासा कानमंत्र दिलाय. यावेळेला मात्र आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. क्रिकेटमधील अशुभ आकडा आहे परंतु क्रिकेटमध्ये हा जर्सी क्रमांक कोणाचा असेल तर मग एबी डिव्हिलियर्स, साऊथ आफ्रिका संघाचा एक जबरदस्त क्रिकेटर, यांचा जर्सी क्रमांक 17. यावेळेला देह एष्टीवरती चेंडू आदळलाय. लाऊड अपील आहे. पंच या ठिकाणी घोषित करतील OUT म्हणजेच काय तर आतिश ठाकरे बाद होईल. दुसरा धक्का आई गावदेवी वेडेगाव संघाला. सतरा यावर अंकावरती खतरा झालेला आहे आतिश ठाकरेच्या रूपामध्ये. आणि त्यानंतर नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश मिडल ऑर्डरमध्ये आलाय. बॅटिंग करण्याकरता 4थ्या क्रमांकावरती जबाबदारी आता खांद्यावरती घ्यावी लागेल दीपेशला. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. डाव्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज आणि कटर बॉलचा चांगल्या पद्धतीनं वापर करतोय. फिंगर रोल करतोय. बॉलला चांगल्या पद्धतीनं वळवतोय आणि बॅटरला त्या ठिकाणी अडचणीत आणतोय. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 17 वरती. यावेळेला मात्र पुलचा फटका खेळला गेलाय. स्वतः करण पाटील चेंडूचा पाठलाग करतोय. एक सिंगल तर मात्र जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळेल 18 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद 18. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. षटक क्रमांक 2 मध्ये करण पाटीलने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवली आतिश ठाकरेची. कमबॅक करणारे षटक आपण पाहिलं. जबरदस्त षटक या ठिकाणी आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच साईगाव आणि पालकने संघ. आपण रिपोर्टिंग करा आणि आपला ड्रेस कोड घेऊन जा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल.
टीम पालकणे आणि टीम साईगाव अंतिम ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. आपण या ठिकाणी आयोजकांशी संपर्क करा, आपला ड्रेस कोड घ्या आणि हाफ इनिंग नंतर आपला टॉस होईल. तर 2 षटकांचा खेळ संपलाय, तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय आणि आता टीमचा कर्णधार म्हणजेच कोण तर योगेश पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. टीमच्या कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. योगेश पाटीलने ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलली आहे. 12 बॉलचा खेळ संपन्न झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा मानस स्वीकारला होता. फलंदाज प्रज्वल बाद, त्यानंतर आतिश ठाकरे बाद झालाय. मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. पहिला बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र शफल होऊन खेळले गेलेत. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना खूप दूर अंतरावरती क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मिळतील त्या 4 धावा. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. पहिल्याच बॉलवरती योगेश पाटीलचं देखील स्वागत केले चौकारानं. 4 धावा. खूप चांगला स्ट्रोक रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळेल. शफल झाले, मिडलवरचा बॉल होता, त्यानंतर मिडल ऑफ द बॅट अगदी प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होत असताना मिळतील त्या 4 धावा. 22 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 22 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल थोडासा अखूट टप्प्याचा होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाजानं. दीपेश स्ट्रायकर एंडवरती आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला वळवलाय मिड ऑन क्षेत्राच्या दिशेने आणि त्या ठिकाणी पाहू शकाल मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर होईल चौकारामध्ये. नशिबाची साथ मिळताना हा नशिबाचा चौकार येईल टीम विडेगाव संघासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आले. 26 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल चौकार, तिसरा चौकार आला तर मग आजच्या दिवसातली चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतोय दीपेश. डावाला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, कष्ट घेतोय. नेक्स्ट बॉल योगेश पाटील यांचा. यावेळेला मात्र टॉपेज आहे. फटका फसला होता. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकानं, परंतु अंतिम क्षणाला तो बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर सिंगल अंकित केली गेली. शफल झाले. यावेळेला टॉपेज होता, फटका फसला होता. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण आय थिंक निवृत्ती भोईर त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून हा झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले होते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 27. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. योगेश पाटील पुढचा बॉल घेऊन. विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेला उंची गाठली बॉल. अगदी पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी. चेंडू लँड होईल नो मध्ये, तोपर्यंत पन्नाट वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगलं कॉल कॉन्टिन्युएशन पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती आणि इथून मात्र मिळतील त्या 2 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक पाऊल का होईना आई गावदेवी विडेगाव संघ पुढे निघून चाललाय. टीमची धावसंख्या 29. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6 आणि इथे मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 11, ज्यामध्ये 2 चौकार मिळाले. 29 धावा धावफलकावरती. योगेश पाटील टीमचे कर्णधार आहेत आणि कर्णधार म्हटलं ना तर मग टीमचा केंद्रबिंदू आणि त्याला मात्र चांगली कामगिरी इथे संपन्न करावी लागेल. नेक्स्ट बॉल. यावेळेला विकेट केलाय. अगदी पाहिलं तर फटक्यामध्ये ताकद, नजाकत, कलात्मकता आणि गुणवत्ता पाहायला मिळाली. बॉलला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. यावेळेला पुन्हा एकदा विकेट केलंय. आक्रमण तर केलं, उंची गाठली आहे आणि त्याचनंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मिळतील. थर्टी 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. मिडल ऑर्डरमध्ये दीपेशने खूप चांगली बॅटिंग केली आणि आदित्यनं चांगली साथ दिली. चांगली पार्टनरशिप
स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. आणि ज्या वेळेला विश्वास खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्या वेळेला स्लॉग ओव्हरमध्ये येतात त्यावेळेला गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो आणि त्या मानसिक दबावामध्ये त्याला गोलंदाजी करायची असते. अशा स्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणला जातोय. राहुल पाटील, महाराष्ट्र पोलीस दल कार्यरत असलेला हा खेळाडू आज आपल्या गावाच्या नावाचं जर्सी परिधान करून या वाडा नगरीमध्ये पोहोचलाय, या बिलोशी नगरीमध्ये पोहोचलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 35. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे असतील, परंतु काय बॅटिंग केली आहे मिडल ऑर्डरमध्ये आदित्य आणि दीपेशने. कौतुकाची थाप मारावी अशी फलंदाजी, कारण टॉप ऑर्डर घसरला होता. आतिश बाद झाला होता, प्रज्वल बाद झाला. त्यानंतर डावाला सांभाळण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न केला गेला. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर मग यशाला देखील पर्याय नाही. चांगले प्रयत्न दाखवले गेले. चिंबीपाडा टीमचा एक सदस्य आमच्याशी संपर्क करा. अकुट टप्प्याचा बॉलला पुल केलाय. अगदी पाहिलं तर दर्जेदार फटका आहे आणि प्रॉपर गॅप सिलेक्शन होतं. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र निर्णय काय येतोय पाहावं लागेल पंचांच्या माध्यमातून. तर षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. 41 धावा धावफळकावरती. खूप चांगला स्ट्रोक सजवला आदित्यनं. अकुट टप्प्याचा बॉल होता, शॉर्टम पुल केला, पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय. 6 धावा. 41. 41 धावा. स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती राहुल पाटील या गोलंदाजावरती आक्रमण केले गेलंय. राहुल पाटील यांच्याकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून आता गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं आई गावदेवी विडेगाव टीमचे फलंदाजी करतायत, आक्रमकतेने फलंदाजी करतायत. मधल्या काळामध्ये संयम ठेवला होता, चांगली पार्टनरशिप केली आणि शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर मग आक्रमकतेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. यावेळीचा बॉल दर्जेदार आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला गेलाय. गतीने बॉल हाताळला गेलाय, गतीला बीट होतोय फलंदाज. टीमची धावसंख्या पाहिली तर 41. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण होतोय. 6वा दिवस या स्पर्धेचा. SP ग्रुप प्रेझेंट ही स्पर्धा आपण पाहिली. संदीपजी पाटील त्यांचे सर्व सहकारी, वाडा तालुक्यातील नामवंत स्पर्धा. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही या स्पर्धेला. शिस्तीचं पालन करणारी ही स्पर्धा. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र बॅकफुटवरती आले. समोरच्या बाजूने खेळायचं होतं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये निघून चाललाय. 2 धावा मात्र जरूर मिळतील. या 2 धावेच्या साह्यानं मात्र फेकी दमदार होती या राहुल पाटील यांच्या हातातून. हा चेंडू निसटला आणि त्यानंतर 3 धावा अधिकृतपणे प्राप्त केल्या जातील. या 3 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 44 धावा या धावफळकावरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 3 धावा. 3 मध्ये 9 खर्च केलेत राहुल पाटील आणि टीम वीर बजरंग खरिवली संघाकडे फलंदाजी मजबूत आहे. करण पाटील, शुभम पाटील, योगेश पाटील, रोहित ठाकरे सारखे खेळाडू या संघामध्ये आहेत, त्यामुळे मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. यावेळेला गुटप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र एलिव्हेशन नव्हतं. इथे थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं, फंबल पाहायला मिळाली. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. ओ जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. जिथे सिंगल धाव होती ती मात्र 3 धावा घेतल्या जातात. या एक्स्ट्रा धावा तुम्हाला कधी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील. ज्या वेळेला तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो, त्या वेळेला या मिसफील्डच्या धावा आणि एक्स्ट्रा धावा तुमच्या डोळ्यामध्ये तुम्हाला अश्रू दाटून देत असतात. इथे देखील पाहिलं ना तर मग 3 धावा आल्या. धावसंख्या 47. आता 47 धावसंख्येवरती पोहोचलाय पहिल्या डावामध्ये टीम विडेगाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. राहुल पाटील त्यांच्या समोर आपण पाहिलं बॅटर दीपेश. यावेळेला मात्र बॅकफुटवरती येऊन अँडपच केलं बॉलला. खूप दूर अंतरावरती क्षेत्ररक्षक, बॉलला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता येतोय चौकार.
पाटील शेवटचा बॉल घेऊन. यावेळेला पुन्हा एकदा दमदार फटका आहे. प्रोटेक्शन होतं एक्स्ट्रा कव्हरला. झेल टिपला गेलाय. अंतिम बॉलवरती इथे दीपेच्या खेळीचा अंत होतोय आणि फर्स्ट इनिंग कंप्लीट. टीमची धावसंख्या 51. विजयासाठी लक्ष असेल 24 बॉल आणि 52 धावा. तर या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभास नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. सन्माननीय जयेश पाटील आणि राहुल भोईर यांना मी आमंत्रित करतोय टॉस बॉक्समध्ये की आपल्या शुभासचा टॉस करायचा आहे. वाडा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, एक जबरदस्त क्रिकेटपटू सन्माननीय जयेश दादा पाटील आणि आयोजक राहुल भोईर यांना आपण पाहू शकाल. A1 जोडी या तालुक्यातील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अकाय 11 कोंडले आणि त्यांच्या विपक्षामध्ये अंश 11 चिंबीपाडा. तर सर्वप्रथम आपण नाण्याची ओळख पटवून देऊया. एक बाजूने SP ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने आहे BS स्पोर्ट्स. SP स्पोर्ट्स हा कॉल दिलाय आणि BS स्पोर्ट्स आलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती दाखल व्हायचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यानंतर अकाय 11 कोडले टीम नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. फिल्डिंग करण्यामागचं कारण? आम्हाला खेळायला खूप आनंद येईल आणि फिल्डिंग याच्यासाठी की नवीन टीम आहे आमच्यासाठी. या स्पर्धेमध्ये खेळत असताना समोरचा संघ ताकदवार आहे, बलाढ्यशाही आहे, अशा संघाला किती धावन संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि अधिक अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असेल या स्पर्धेमध्ये खेळताना? धन्या आणि ऋषभ, अक्षय यांच्या. SP ग्रुपने SP ग्रुपने आयोजन केलंय. खूप चांगल्या पद्धतीचं दरवर्षी आपण आयोजन पाहत असतो. वाडा तालुक्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप चांगला नियोजन आहे आणि खेळायलाही तेवढी मजा येईल कारण की डे नाईट वाडा तालुक्यात होतात, पण ही पहिली आहे आमची टुर्नामेंट. टीम अंश 11 चिंबीपाडा, तुम्ही नाणेफेकी गमावली आहे, नाणेफेकी जिंकली असती, काय स्वीकारलं असतं? डेफिनेटली बॅट फर्स्ट केली असते आम्ही पण. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. काय टार्गेट असेल मनामध्ये? 40 ते 45 धाव करण्याचा प्रयत्न करू. कर्णधार या नात्याने संघाला काय संदेश असेल? लवकर पोहोचा टुर्नामेंटला, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे बस. त्यानंतर आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळायला चान्स दिला ना, आयोजकांचा मनापासून आभार. थँक्यू. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा असतील कारण पुढील सामना सुरू झालेला आहे. फर्स्ट इनिंग समाप्त झाले. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल शेलार सर याचा. थँक्यू सो मच. वा, अप्रतिम मॅच ती मैदानामधनं बघायला मिळते. आपण पाहत आहोत वाडा तालुक्यातील टेनिस क्रिकेटमधील एक अप्रतिम स्पर्धा ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते, जिचं नाव आहे उपसरपंच चषक 2026. रजनी क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा तो मैदानात बघायला मिळतो. SP ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा ती आपल्या भेटीला येते. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. चिंबीपाडा टीमला आपण 5 धावांसाठी पेनलाइज करतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. कॅप्टन चला आपण मॅचकडे जाऊयात.
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. विजयाकरता 52चं आव्हान ते डोळ्यासमोर ठेवलंय. वीर बजरंग खरिवली आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आई गावदेवी वेडेगाव या दोन संघांमधला कडा संघर्ष. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता प्रदीप आलेत. बॅकफुटला गेलेत फलंदाज. यावेळी पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुट पंच, परंतु त्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेलेला आणि त्या ठिकाणी एक सिंगल बघायला मिळाली, कारण मिसफील्ड झाली आहे मैदानामधनं. चला आपण पुढचा बॉल. या ठिकाणी फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. पंचांकडे लाऊड अपील पंच दर्शवतायत. पंचांकडे लाऊड अपील केलेली, पंचांनी नॉट आऊट दर्शवलेलं, परंतु धाव चोरायला गेले आणि तदनंतर मात्र योगेश तो परतीच्या प्रवासाला जात असताना बघायला मिळते. स्वतः कॅप्टन तो माघारी परतताना बघायला मिळाला. या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. फलंदाजीच्या माध्यमातून नेहमी ज्याच्यावर जबाबदारी असते तो योगेश, तो मात्र परतीच्या प्रवासाला विकेटचं पतन. खेळाडू बाद. बघायला मिळतात. गेल्या वर्षी सुद्धा या संघाचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये चांगला राहिलेला. खरिवली संघाचा वीर बजरंग खरिवली पहिल्या वर्षी जेव्हा ही स्पर्धा या मैदानावर पार पडलेली त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय राहणारी संघ, त्यामध्ये या संघाचा समावेश होता. वीर बजरंग खरिवली पाहिली आपण तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आज पुन्हा एकदा नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता डावखुऱ्या हाताचा खेळाडू रोहित तो मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. प्रदीप तो पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आपटून टाकलेला बॉल फेकून देण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पूल करायचं होतं, बॉल मिस झाला. विकेटच्या मागे आपण पाहिलं तर डॉट स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू तो मैदानात कंप्लीट होतोय, कारण आपण पाहिलं तर प्रदीपच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. गेला बॉल आपण पाहिला तर फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळालेली. हा चेंडू पाहिला तर जसे डावखुऱ्या हाताचे बॅटर मैदानामध्ये आले त्यांना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याने हाताळला आणि बॉलचा विचार केला तर तो विकेटच्या मागे डॉट स्वरूपामध्ये निघून गेला. निर्धाव चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. मागे फिल्डर अतिश आहेत. अतिशकडनं हलकीची बंबल झाली आहे. लगेचच त्याने बॅकअप स्वतःला दिलंय, स्वतःला कव्हर केलंय असं म्हणावं लागेल आणि एकच सिंगल या बॉलवर मिळाली आहे. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 38च्या बाहेर दोन खेळाडू बघायला मिळत होते. एकाचा विचार केला तर मिड विकेटच्या रिझनमध्ये होते आणि एक लॉंग ऑनच्या रिझनमध्ये, आणि आता 38चा विचार केला तर थर्ड. ओके, पंचांनी थर्ड अंपायरकडे रेफर केलं. हिट विकेट करीत आपण चेक करणार आहोत. इट्स अ विकेट, हिट विकेट आहे. बघा आमचे पंच ज्यांनी एक मनामध्ये थोडीशी शंका वाटली, लगेचच थर्ड अंपायरकडे रेफर केला आणि थर्ड अंपायर जे या ठिकाणी होते केनी सर, त्यांनी मात्र दर्शवलं इट्स अ विकेट. OUT JP मॅनलचे सर्व आमचे ऑफिशियल्स ज्यांच्या निदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा आपण पार पडताना पाहतोय. अप्रतिम अशी स्पर्धा ती मैदानामधनं रंगताना बघायला मिळते. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर जोडली गेली 1 आणि विकेट मात्र आतापर्यंत गमवल्यात त्या म्हणजे 2. याही वेळेला पंचांकडे लाऊड अपील मैदानामध्ये केली जातीये आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे रेफर केलं गेलंय, कारण तो मैदानामध्ये आला या संघाचा प्रमुख खेळाडू आणि त्याच्या विपक्षामध्ये मैदानामध्ये आपण पाहिलं तर डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता.
आधी ओव्हरस्टेप काढलेली, तटवण्याचा प्रयत्न करणनं केलेला आणि फेक ती यष्ट्यांवर झाली आहे. इट्स अ विकेट. खेळाडू बाद. त्याला परतावं लागेल कारण तो जितक्या वेगानं आला आणि तितक्या वेगानं त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. विकेटचं पतन झालंय कारण ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या या संघाच्या जात असताना बघायला मिळाला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. थँक्यू. सर वाईट चेंडू आहे ना? यस ओके. वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी रेफर केलंय, दर्शवलंय आणि तदनंतर जेव्हा धाव चोरायला गेले ओव्हरस्टेप काढलेली बघा. मागचे किती खेळाडू चाणाक्ष आहेत त्यांनी तितक्या वेगानं फेक केली. ती फेक सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळली. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता राहुल तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या पाहिली तर 2 धावा जोडल्या गेल्या. 3 गडी आतापर्यंत गमवलेत. फुटबॉलची मॅच जशी चालू असते मैदानामधनं तसंही स्कोर कार्ड बघायला मिळतंय. याही वेळेला संधी निर्माण झाली आहे आणि 2 वर 4 विकेट असं दृश्य हे आपल्याला जेव्हा ट्रेंट बोलने पहिलं षटक चेन्नई सुपर किंग्स या संघाच्या विपक्षामध्ये 2020 साली हाताळलं होतं आणि 2021 साली आणि त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीचं स्कोर कार्ड ते मैदानात बघायला मिळालेलं. म्हणजे 2 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि ज्यामध्ये तब्बल 4 गडी आतापर्यंत गमावले गेले होते. आल्या पावली अगदी सॉफ्ट डिसमिसल तो मैदानात खेळाडू परतीच्या प्रवासाला जातो. विकेटचं पतन. खेळाडू बाद. कम ऑन डीजे. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता यश तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळतोय. सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेला खाली राहिला. कट लागल्यानंतर विकेटच्या मागे थोडीशी फंबल बघायला मिळालेली परंतु बॉल पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला गेला आणि तिथे धाव मात्र मिळाली नाहीये. षटक संपले पहिलं आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 2 धावा आणि त्यावर गडी बाद झाले 4. सागरजी पाटील युवा उद्योजक बिलोशी गावचं व्यक्तिमत्व प्रत्येक दिवसाकरिता प्लेअर ऑफ द डे साठी ज्यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉचेस देण्यात आलेत ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्यासमोर रणजितजी पाटील ज्यांनी बेस्ट उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आपल्याला या स्पर्धेसाठी शूज मात्र प्रोव्हाइड केलेत तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत वैभवजी चोरगे ते आलेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय उपसरपंच चषक 2026 ती मात्र बिलोशी नगरीमध्ये SP ग्रुप बिलोशी आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा ती आपल्या भेटीला येते. गेली 5 दिवस आपण या वाडा तालुक्यातील WCA अंतर्गत मात्र अनेक संघ मैदानामधनं खेळताना पाहिले आणि त्यापैकी 5 संघ आपण या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना पाहिलेत आणि कोणता असेल तो 6वा संघ जो आजच्या दिवसातनं या स्पर्धेमधनं मात्र टॉप 6 मध्ये प्रवेश करेल आणि त्याकरिता चालू असलेला हा रणसंघर्ष मैदानामधनं गुणसंख्या पाहिली धावसंख्या पाहिली तर वीर बजरंग खरिवली संघाची झाली आतापर्यंत 2 आणि गडी त्यांनी मात्र गमावले ते म्हणजे 4. प्रदीपचं पहिलं षटक महत्त्वपूर्ण होतं आणि त्या महत्त्वपूर्ण षटकात प्रदीपनं मात्र अव्वल दर्जाची गोलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरण्याचं काम त्याने केलंय आणि धावा मात्र त्याने अप्रतिमरित्या थांबवल्यात. नवीन गोलंदाज आलेत. आदित्य यावेळेला मागे गेले. जागा बनवली आणि बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय आणि त्याच्याकडनं जबरदस्त एफर्ट्स जर बघायला मिळाले. बॉलवर पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केलेला. 1 हँडेड डायव्हिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केलेला परंतु त्या सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या तर त्या यशस्वी झाल्या नाहीयेत. बॉल निघून गेलाय. 1 बाउन्सनं सीमारेषा पार.
धावा मिळाल्यात त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चौकार तो मैदानात येत असताना बघायला मिळतो. रोहित आलेत आणि शुभम आलेत आणि शुभमच्या बॅटमधनं फटका बघायला मिळालाय. शुभमला इथून अशाच पद्धतीचा खेळ तो मात्र मैदानात करावा लागेल. योगेश ते परतीच्या प्रवासाला गेले. त्यानंतर रोहित आले. रोहितला बाद व्हावं लागलं. करण गोल्डन डकच्या स्वरूपामध्ये माघारी परतले. त्यानंतर राहुल त्यांनाही बाद व्हावं लागलं. आणि आता पाहिलं तर शुभम आणि त्याची साथ देत असताना फलंदाज आपण पाहिलं तर यश ही जोडी मैदानामध्ये पंच या ठिकाणी दर्शवतात. इट्स नो बॉल. स्क्वेअर लेगच्या पंचांपासून मागच्या बाजूने पाहिलं तर आपल्याला 3 खेळाडू ते बघायला मिळाले आणि पंचांनी लगेचच या ठिकाणी दर्शवलं इट्स नो बॉल. अगदी अप्रतिम अंपायरिंग ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सर्व जेपी पॅनलचे आमचे ऑफिशियल या स्पर्धेकरिता जोडले गेलेत. मुन्ना पठाण सर त्यामध्ये आहेत, अजीम अमदुल्ले सर आहेत, तदनंतर केणी सर आहेत, किस्मतराव सर आहेत. हे संपूर्ण 4ही ऑफिशियल्स या स्पर्धेचे ज्यांच्या निदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. पुढचा बॉल घेऊन फ्री हिटचा बॉल आहे. याही वेळेला फ्री हिटचा बॉल होता तो आपटून टाकण्याचा प्रयत्न केलेला आणि बॉल मात्र फलंदाजाला बीट करून विकेटच्या मागे निघून गेलाय. 1 मोर डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू तो मैदानात कंप्लीट होतोय. फ्री हिटच्या बॉलवर मात्र फलंदाजाला रोखून धरलंय असं म्हणावं लागेल. 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहिली MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 तो स्कोर कार्डवर जोडला गेलाय. ज्या पद्धतीने मात्र या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. याही वेळेला फिंगर रोल केले त्या बॉलवर. पाहिला आपण तर बॉल यष्ट्यांच्या वरनं गेलाय. फलंदाजाला अपेक्षा होती की इथून पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहत होते, परंतु बॉलची आपण पिचिंग पाहिली तर ती झाली आणि तदनंतर मात्र परफेक्ट यष्ट्यांच्या वरून बॉल गेलाय. डॉट बॉल तो मैदानात येतोय. धावसंख्येला मात्र थांबवलंय. धावसंख्या रोखून धरली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रदीपनं जशी गोलंदाजी केलेली तशीच गोलंदाजी ती आदित्यकडनं, परंतु या वेळेला फटका बॅटची एज घेतली आणि तदनंतर लॉंग स्टॉपच्या रिजन मधनं सरळ निघून जाईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये येत असताना एक महत्वाच्या क्षणाला तो मात्र चौकार. धावा 4 धावफलक 11-11. पहिलं आपण तर बॅटची कडा घेतली. तिकडे कोणी खेळाडू नव्हते शॉर्ट फाईन लेगला आणि तदनंतर बॉल मात्र त्या दिशेने ट्रॅव्हल झाला. सरळ त्या बॉलवर धावा मिळाल्या त्यामध्ये 4 आणि धावफलक पाहिलं तर 11 या अंकावर जाऊन पोहोचलाय. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. आपण पाहिलं तर लगेच त्या जागेवर खेळाडू आणले गेलेत शॉर्ट फाईन लेगच्या माध्यमातून. या वेळेला फुल टॉस बॉल तो आलाय स्लॉट मध्ये आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता. महत्वाच्या क्षणाला मोमेंटम शिफ्ट करणारा तो मैदानाच्या आत एक अप्रतिम स्ट्रोक. षटकार 6. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. 17-17. धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करत असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग करणारी टीम पुढचा बॉल. यावेळेला मागे गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फिल्डर अतिश तो बॉलवर येण्याचा प्रयत्न करतो. हलकीशी फंबल झाली आहे तिकडे, परंतु धाव आपण पाहिली तर ती मिळेल एकच सिंगल आणि धावफलक 18. अभिनय पाटील यांचा जर्सी क्रमांक तो स्कोर कार्डवर जोडला गेला. 18 रन्स ऑन बोर्ड. आणि इथून षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक संपलाय ते दुसरं. धावा झाल्यात 18. 52चा पाठलाग करतायत आणि येणारे बॉल इथून पाहिले तर ते मात्र बाकी आहेत. अर्थातच 12 आणि करायच्या तुम्हाला 12 चेंडूमध्ये 34 धावा. 12 चेंडू आणि 34ची गरज.
17ची सरासरी ती इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला राखणं गरजेचं आहे. चला आपण मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. नवीन गोलंदाज आले दीपेश. गोलंदाजी ट्रॅकवरनं बॉलिंग करण्याकरिता आपण पाहिलं तर दीपेश येत आहेत. 12 चेंडूमध्ये 34ची गरज आहे. सज्ज होईल दीपेश. पहिला बॉल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. यावेळेला खोलवर बॉल, फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. उंची तर बरीच गाठली आहे आणि विचार केला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डबल अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला, परंतु विचार करतोय आपण झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि धावसंख्या कव्हर केली गेली आहे 2. धावसंख्या ती पाहतोय आपण 2 न वाढतीये. 20 या अंकावर जाऊन पोहोचतीये. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला कट लागल्यानंतर खाली राहिला बॉल. विकेटच्या मागे मात्र अतिशकडनं चांगली कामगिरी बघायला मिळाली आहे. बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीने त्या बॉलला स्टॉप केलं गेलं. वीर बजरंग खरिवली संघ थोडासा स्ट्रगलमध्ये बघायला मिळतोय. यष्टांच्या मागे अतिशकडनं मात्र चांगली कामगिरी. ओव्हर दी विकेटनं गोलंदाज सज्ज झालेले. बॅटची एज घेतलेली आणि त्यानंतर बॉल थोडासा डावा साईडनं लांब चालला होता, परंतु अतिशय डाईव्ह ती मैदानामध्ये बघायला मिळाली आणि बॉलला त्याने स्टॉप केलं. आडव्या बॅटनं फटका खेळलेत. मागे फिल्डर येत आहेत बॉलवर आणि तिकडे होतीये त्याच्याकडनं चूक. त्या चुकीचं रूपांतर यावेळी मात्र मैदानामध्ये चौकारात होत असताना बघायला मिळते. धावा मिळत आहेत त्या म्हणजे 4 चौकार. धावफलक 4 न वाढून 24 अंकावर जाऊन पोहोचेल. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. अजून सुद्धा इथून समीकरण पाहिलं तर विजयाकरता गरज आहे 9 चेंडू आणि 28ची. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पहिला बंटर डॉट बॉल मैदानामधनं कंप्लीट झालाय. निर्धाव चेंडू तो कंप्लीट झालाय. आपण पाहिलं तर फुलर लेनची डिलिव्हरी वाईड यॉर्करच्या माध्यमातून ती बघायला मिळाली. परफेक्ट बॅटरला बीट करत बॉल विकेटच्या मागे. अजून एक डॉट बॉल तो मैदानात येतोय. हेही षटक पाहिलं तर दीपेशचा आतापर्यंत चांगलं बघायला मिळते. एक चौकार भलेही आला असेल, परंतु लगेचच कमबॅक तो त्याच्याकडनं बघायला मिळाला. यावेळेला स्लॉटमध्ये आला आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय सडक पे कडक. षटकार 6. होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा बॉल घेऊन शेवटचा बॉल आहे या षटकातील. याही वेळेला आला स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलंय. स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट हिट तो मैदानाच्या आतमधनं बघायला मिळालाय. ओव्हर दी लॉंग बॉल सर सीमारेषा पार. मिळाल्या धावा 6. षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या आपण पाहिली तर 36. येणारे बॉल आहेत 6 आणि करायचे आहेत 16. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वात लांब ठोकलेला षटकार तो मैदानात बघायला मिळालाय. प्रेक्षकांनी कॅच घेतलेली आहे. प्रेक्षकांनी कॅच घेतलेली आहे. विजय वाघ ते आलेत. किलोशीच गावचे व्यक्तिमत्व आहे. प्रेक्षक आहेत त्यांना या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते दिलं जात आहे. काल सुद्धा एक कॅच घेतली होती आणि आज सुद्धा वाह यात काही शंका नाहीये. कॅच घ्या प्रेक्षकांनो. त्या बॅरिगेटच्या मागे उभे राहून षटकाराला तुमच्या हातामध्ये कन्वर्ट करा आणि संदीपजी पाटील SP यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुमच्याकरिता. खेळाडू त्यांचा खेळ करतात
परंतु जे प्रेक्षक ही मॅच पाहण्याकरिता येतात त्यांच्याकरिता काय, तर SP संदीप पाटील यांच्याकडनं त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक षटकाराच्या घेतल्या जाणाऱ्या कॅच करिता 1000 रुपयाचे कॅच प्राईज. अतिश यावेळी बॉलिंग ट्रॅकवरून गोलंदाजी करण्याकरिता आलेत. पहिला चेंडू तो अतिशच्या माध्यमातून अतिरिक्त हाताळला गेला, वाईड चेंडू. यावेळेला बॅटची एज घेतली आहे, मागे फिल्डर चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करत आहेत, परंतु खरिवलीकरांना जे हवंय ते यावेळी झालंय. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं आपण तर तो शुभम बघायला मिळतोय, जो 14 चेंडू 33 या धावसंख्येवर मात्र खेळ करतोय. शुभम जबरदस्त पारी ती त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत बघायला मिळाली आहे. समीकरण पाहिलं तर ते बाकी आहे 5 बॉल आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. जयेश या ठिकाणी 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेला फिंगर रोल केले. अतिश 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 बॉलला फिरवत असताना अतिश ठाकरे याला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. फिंगर रोल केले या बॉलवर त्याने. आता येणारे बॉल इथून बाकी आहे 4 आणि करायचे आहेत तुम्हाला 14 धावा. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. अतिश तो सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला फिंगर रोल करतोय या बॉलवर, गतीमध्ये परिवर्तन करतोय. अजिबात वेग या गोलंदाजीला मात्र अतिशनं दिला नाहीये. फिल्डर कडनं झाली आहे फंबल. आता पाहिलं तर येणारे बॉल आहेत 3 आणि करायच्या तुम्हाला 12. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. अतिश ठाकरे त्याला पण बॉलिंग ट्रॅक म्हणून पाहतोय. 3-12 या वेळेला आलाय स्लॉट मध्ये, सरळ फेकून दिलाय. पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार ही संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभम कडनं मात्र पॉवरफुल फलंदाजी ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. धावसंख्या चेस कशी करायची या ठिकाणी त्याचं उत्तम प्रात्यक्षिक शुभमनं मैदानातनं दाखवलंय. चेंडू मैदानामध्ये पूर्वा, बॉल पूर्वा. सुशांत पाटील. दोन चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. दोन चेंडू आणि 6ची गरज. गोलंदाज ओव्हर द विकेटनं अतिश ठाकरे. अतिश पुढचा बॉल तो सज्ज होईल. या वेळेला लाऊड अपील केली जाते पंचांकडे आणि पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेनं. पंच आपल्याकडे वळायच्या आत मात्र आपण पाहिलं तर शुभम त्याने मात्र मैदानाच्या बाहेर जायला सुरुवात केलेली. एकदा शुभमच्या या खेळीकरिता आणि त्याच्या खेळाडू वृत्तीकरिता प्रेक्षकांना टाळ्या वाजवायच्या आहेत आपण. जबरदस्त कामगिरी बघा. त्याला माहिती आहे की तो मैदानामध्ये उभा राहिला तर डेफिनेटली त्या बॉलवर सुद्धा शंका टोकण्याची क्षमता ती त्याच्यामध्ये. मात्र कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पाहिलं तर आपण पंचांकडे त्याने पाहिलं सुद्धा नाही आणि स्वतःहून मात्र प्रांगणाच्या बाहेर निघून गेलाय. वा मात्र जाण्याच्या आधी 18 चेंडूमध्ये 41 धावांची घणाघाती इनिंग मात्र शुभम घेऊन माघारी परतलाय. जबरदस्त बॅटिंग. आता येणारा बॉल आहे 1 आणि करायच्या आहेत तुम्हाला 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी बोथ टीम्स तयार राहायचे. अकाय 11 कोंडले आणि चिंबीपाडा. अंश 11 चिंबीपाडा आणि अकाय 11 कोंडले दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6ची गरज आहे.
यावेळेला मैदानाच्या आत डॉट बॉल आलाय आणि पहिला पण तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला आणि मॅच आपल्या बाजूने ती फिरवली आहे. अतिश ठाकरेनं विजय मिळवून दिला आपल्या संघाला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि कर्णधारानं महत्वाच्या क्षणाला मात्र एक विकेट मिळवली. त्यानंतर पुढचा बॉल लगेच डॉट काढला आणि विचार केला इथून तर आपण खरिवली संघाचा एक प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खरिवली संघाचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला आपण पुढील मॅच कडे जाऊयात. नेक्स्ट मॅच बिग फाईट टीम मैदानात आपल्याला बघायला मिळणार आहे. एका बाजूने असेल टीम अंश 11 चिंबीपाडा आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम अकाय 11 कोंडले. डीजे मास्टरला आणि जशी नवीन मॅच स्टार्ट होईल मायक्रोफोनवरनं आपण बदल करूयात. तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. आपण मॅच समरी पाहतोय. बघा आदित्य ज्याने बॅटिंग करत असताना वेडेगाव संघाकडनं 7 चेंडू 23 धावा ठोकल्या. गोलंदाजी करताना आदित्यचं षटक थोडंसं महागडं बघायला मिळालेलं. दीपेश 9 चेंडूत 19 धावा त्या दीपेशनं सुद्धा ठोकल्या. त्याच्याही गोलंदाजीमध्ये थोडासा समाचार घेतला. प्रज्वल 4 चेंडू 4 धावा. युवराजचं एक षटक महत्त्वाचं होतं. करणचं षटक अप्रतिम बघायला मिळालं. शुभमने पाहिलं तर मात्र जी लढा त्या शुभमने दिलाय. 18 चेंडू एकटा खेळला परंतु 41 धावा सुद्धा त्याने ठोकल्या. अखेरच्या क्षणाला त्याची विकेट गमवावी लागली. चला लगेच फिल्डिंग त्या ठिकाणी आपण सजवून घ्यायची आहे. अकाई 11 कोंडले टीम. प्रदीप ज्याने मात्र महत्त्वाचं षटक हाताळलं.